बॉलरचं नाव सांगा. पहिलं षटक घेऊन आलेले आहेत ते शुभम आणि बॅटिंगसाठी आलेले आहेत ते अनिकेत. पहिला चेंडू फटकवलेला आहे परंतु हातात पहिल्याच बॉलला विकेट. अभेपुरी संघाला पहिली विकेट मिळालेली आहे आणि मोठा झटका खानापूर संघाला या ठिकाणी लागलेला आहे. शेखर आणि अनिकेत. अनिकेतने आपली विकेट गमावलेली आहे पहिल्याच चेंडूवरती. सुंदर अशी बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. शुभम मांढरे अगदी अभ्यासू असा विषय आहे म्हणजे अभि आपल्या टीमसाठी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण लावताना दिसत आहेत. जर्सी नंबर 18 किंग विराट कोहलीची जर्सी घातलेले आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व अभि मांढरे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण लावलं त्यांनी. त्यांना माहिती होतं की हा फलंदाज कोणत्या दिशेला शॉट मारू शकतो. त्या ठिकाणी त्यांनी आपला एक क्षेत्ररक्षक उभा केला. अगदी बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि पहिला झटका लागला खानापूर संघाला. आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत ते करण. आणि एक अतिरिक्त धाव वाईट स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव संख्या 1 झालेली आहे. अभेपुरी आणि खानापूर मोठा सामना. पुन्हा एकदा वाईड असा बॉल. 2 धावा झालेल्या आहेत अतिरिक्त. संघाचं खातं उघडलेलं आहे वाईडने. आणि दुसरा सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेने परंतु बॉल ट्रॅव्हल झालेला नाहीये. आणि आत्ताच्या 2 धावा. खेळपट्टीवरून धावायचं नाहीये नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सुंदर बॉलिंग होती. त्या ठिकाणी प्लेयर उभा केलेला होता जर्सी नंबर 14. त्यांच्याकडून झेल सुटलेला आहे. प्रत्येक प्लेयरला सपोर्ट करताना दिसत आहेत अभि या ठिकाणी. किती बॉल झाले? बॉल पण वाह सुंदर असा चेंडू. समजला नाहीये शेखर यांना. धाव संख्या पोहोचली आहे ती 5 धावांवरती. एक धाव डिक्लेअर स्वरूपाची धाव आहे. 6 धावांवरती धाव संख्या पोहोचली. सुंदर असा तटवलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने. गणेश आपण पटकन जायचंय बॉल द्यायचाय. 1 ओव्हरची समाप्त झालेली आहे. ओपनिंगला कोण कोण आले? अनिकेत आणि शेखर आले होते ओपनिंगला. अनिकेत यांची विकेट गेलेली आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 7. बॉलर कोण होता पहिल्यावर? पाहूया दुसरं षटक कोण हाताळतंय. थोडस स्पीडअप घ्यायचंय. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्यायचा आहे.
बॉलरचं नाव सांगायचंय. नयन पटेल. नयन पटेल. अभयपुरी संघासाठी आता बॉलिंग टाकणार आहेत ते नयन पटेल, जर्सी नंबर 7. आय थिंक हे चेन्नई लवर्स आहेत, धोनीचे फॅन आहेत. हे नयन पटेल आलेले आहेत बॉलिंग साठी. वा, एक धाव. एकच धाव मिळालेली आहे आणि धाव संख्या पोचलेली आहे 8 धावांवरती. टिकले रे का आता? खुर्ची नाही नाही पळून. सुंदर अशी बॉलिंग टाकतायत नईन. एक एक धाव चालू आहे. थेंबे थेंबे तळे साचे. धावसंख्या पोचलेली आहे ती 9 धावांवरती. आणि वाईट स्वरूपाचा चेंडू. सुंदर असा फटका आणि 6 धावांसाठी. बाळू सर, आपण लगेच बॉल द्यायचा आहे. सुंदर असा फटका या ठिकाणी लगावला होता आणि 6 धावा आपल्या टीमसाठी मिळवलेल्या आहेत. धावसंख्या पोचलेली आहे 16 धावांवरती. ओ, अगदी स्लोअर स्वरूपाचा चेंडू बॅट्समनला समजला नाहीये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे. धावसंख्या 16 वर थांबलेली आहे. सुंदर सुंदर असा टोलवलेला चेंडू 6 धावांसाठी. बाळू सर त्या दिशेने वाटचाल करताना. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 22 धावांवरती. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. वाईड आहे का ते? पहिले वा, डॉट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. आणि या ठिकाणी तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होते. बॉलिंग साठी आलेले आहेत ते अभि मांढरे. आपल्या बोटांची जादू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का, असं सर्व प्रेक्षकांना आतुरता लागलेली आहे. ती याच ओव्हरची होती. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. सुंदर असा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. पहिलाच बॉल आणि ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळालं अभि यांच्याकडून. पहिल्याच चेंडूवरती रनआउटची विकेट घेतलेली, त्यांनी मोठी विकेट घेतलेली आहे अभि यांनी. खोलवर स्वरूपाचा चेंडू होता. अभि म्हणजे काय तर मैदानात उतरल्यावर फक्त विजयाचाच विचार करायचा. हार ही एक फक्त शिकवण आहे असा त्यांचा अभ्यास. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. मॅच एकदम स्लो झाली आहे.
ही ओव्हर म्हणजे निर्णायक ओव्हर आहे या सामन्यासाठी. इब्बू सर, चिकू सर, बाळू सर संपूर्ण लक्ष या ओव्हरवरती आपल्या सर्वांचं लागलेलं आहे. या ओव्हरमध्ये हॅट्रिक झाली तर इब्बू सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि दुसरा चेंडू, वा सुंदर असा टाकलेला चेंडू आणि मोठी चूक करतायत क्षेत्ररक्षक. 4 धावा. अगदी हातात बॉल होता परंतु क्षेत्ररक्षक पुढे आले आणि बॉल पाठीमागे पडला आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. सुंदर असा फटका या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. अभिसरांची भेदक अशी गोलंदाजी. वा सुंदर असा टाकलेला चेंडू पुन्हा एकदा कॅच साठी होता परंतु या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाले. बोल की. जर विकेट आली तर ताळू सरांकडून 101 रुपयाचं पारितोषिक अभि यांना मिळणार आहे. ओ गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला अभेपुरी संघाचं पाहायला मिळतंय. बॉलर आपला पूर्ण कसून प्रयत्न करतायत विकेट घेण्यासाठी परंतु क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाहीयेत. रसल सर सुद्धा या ठिकाणी खुश दिसत आहेत. अभि सरांची सुंदर अशी बॉल. त्यांना असं वाटतंय की मी खेळतोय की काय अभि यांच्या बॉलिंगला. वा सुंदर असा टाकलेला चेंडू खोदून काढलेला आहे आणि पुन्हा एकदा गचाळ असं क्षेत्ररक्षण अभिपुरी संघाचं म्हणावं लागेल आपल्याला. अभि प्रत्येक बॉलला कॅच उडवतात अशी एवढी बॉलिंग सुरेख करतायत परंतु क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाहीयेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. 5 बॉल झालेले आहेत. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 38 धावांवरती. आता पाहूया शेवटचा चेंडू काय जादू करतील. काहीतरी विचार करून हा बॉल टाकावा लागेल त्यांना. सुंदर असा फटका पाहूया आणि 6 धावा. या ओव्हरमध्ये 22 धावा गुटलेल्या आहेत बॅट्समननी. थोडस महागडं षटक पडलं परंतु बॉलरची यामध्ये चूक नाहीये. चूक आहे ती क्षेत्ररक्षकांची. चांगले चांगले झेल सोडलेले आहेत. ह्या ज्या छोट्या चुका असतात त्या खूप महागात पडतात आपल्याला. बॉलर आपले कसून प्रयत्न करत असतो. क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ द्यायची असते. आता स्वतः त्यांना मला वाटतंय बाउंड्री लाईन वरती जावं लागतंय. 44 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते 44. धावांचा डोंगरच उभा राहिलाय. अजून 2 षटक व्हायचे. थोडस स्पीड अप घ्यायचंय. पंच मॅच एकदम स्लो झालीये. हॅलो 22. ओ थोडासा त्यांचा बॉल आणि हात एकमेकांच्या जवळ होते परंतु अचानकच बॉल बाजूला गेला की काय की हात माग सरला.
नक्की काय झालं समजलं नाही. बॉलर कोण आहे? सर आत्ताच्या धावा किती आहेत सर? 2 ना? ओके, 2 धावा आहेत आत्ताच्या. पहिली ओव्हर टाकली ताज आहे का? हम्म. शुभम आहेत बॉलिंगसाठी आणि बॅटिंग करतायत ते दाद्या. खोलवर स्वरूपाचा चेंडू, सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी केलेली आहे आणि 1 धाव. ओ सुंदर असा बॉल या ठिकाणी टाकलाय. शेखर हे अगदी ओपनिंगला आलेले बॅट्समन आहेत. त्यांना माहिती आहे आपली विकेट टिकली तर आपण शेवटपर्यंत खेळलो तर रना भरपूर होणार आहेत. आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 47 धावांवरती. वा, पुन्हा एकदा खोलवर स्वरूपाचा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या पोहोचलेली आहे 48 धावांवरती. चांगली बॉलिंग पडलेली आहे. कमबॅक झालेला आहे संघाचा या ओव्हरवरती म्हणावं लागेल आपल्याला. फुल स्वरूपाचा चेंडू, 1 धाव डिक्लेअर स्वरूपाची. शेवटचा चेंडू या षटकाचा. शुभम यांनी खूप छान षटक हाताळलंय. ह्या ओव्हरमध्ये संघाचा कमबॅक झालेला आहे हे 100%. वा, सुंदर असा चेंडू. अतिशय सर्वांकडून कौतुक होत आहे. ओव्हर समाप्तीचा इशारा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 49. आणि आता पाहूया आपल्या संघासाठी कोण शेवटचं षटक हाताळतंय. अभियानचा प्लॅन काय असेल यानंतरचा. कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता अभि सर यांनी सुंदर असा खेळ चालवलाय. अभि सर, आपण मॅच मध्ये पूर्ण पाहणे यायचंय, अजिबात बाहेर लक्ष द्यायचं नाहीये. प्रेक्षक काय बोलतायत काय नाही याच्याकडे नाही. शिवशक्ती सुरूर आणि धोम पुनर्वसन. आपण टॉस साठी यायचंय. वा, सुंदर असा टाकलेला चेंडू आणि अभियानची उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. नाही, होऊ शकत नाही दुसरी धाव त्यांच्या हातातून. बॉलर कोण आहे? बॉलिंग साठी आलेले आहेत विकी. अभियानच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर कधीच हे शक्य नाही की दुसरी धाव मिळेल. अतिशय चालाक असे फिल्डर आहेत ते. पुन्हा एकदा, अजून 1 धाव. वा, खूप छान विकी यांची बॉलिंग. अचूक टप्पा. अभियानचे हे छोटे बंधू आहेत त्यामुळे यांना मार्गदर्शनाची बाहेरून कोणत्याही प्रकारची गरज नाही मला वाटत. ओ, आणि कॅच ग्राउंडच्या बाहेर सुटलेला आहे बहुतेक. आणि 6 धावांचा फटका, मोठा फटका आलेला आहे. या मोठ्या फटक्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 57 धावांवरती. शेवटचे 3 चेंडू पाहूया कसे हाताळत आहेत. वा, सुंदर असा फटका. आयोजक पटकन स्पीड घ्यायचंय. खालच्या साईडला बॉल आलेला आहे गणेश आणि 6 धावा आहेत आत्ताच्या. अलीकडे गणेश, थोडा अलीकडे. ओके,
सुंदर असा खोलात टाकलेला चेंडू, एक धाव पूर्ण आणि या ठिकाणी रनआउट. शेखर स्ट्राईकवर आलेला आहे, ते विकेट पडलेले आहे. धावसंख्या पोचलेली आहे ती 64 धावांवरती. शेवटचा चेंडू या इनिंगचा, धोम पुनर्वसन आणि शिवशक्ती सुरूर. आपणा दोघांना टीमला विनंती आहे की टॉस टाकायसाठी लवकर यायचंय. खानापूर संघ, आपल्याकडे 12वा फलंदाज नाहीये का? आपल्याकडे 12वा फलंदाज नाहीये का? आणि वाईट, अजून एक अतिरिक्त धाव. शेवटचा चेंडू या इनिंगचा, पाहूया फलंदाज काय करतायत. सुंदर असा फटका मारलाय आणि बाहेर. सुंदर असा कॅच. या कॅच साठी राजू दादा वाघवाड यांच्याकडून आलेले आहेत 101 रुपये, ते त्यांच्याकडून घेऊन जायचंय. 71 रन, 71 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी आबेपुरी संघाला 72 धावांची गरज आहे. खानापूर संघ, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. शिवशक्ती सुरूर आणि धोम पुनर्वसन, आपल्याला हा शेवटचा कॉल आहे टॉस साठीचा. या टॉस साठी या लवकर. हॅलो, हा बोला, क्या म्हणलं? आणि आता अतिशय चुरशीचा सामना बघायला मिळतोय आपल्याला. 72 धावांची गरज आहे. आता पाहूया मास्टर माइंड आबी आता काय करतायत. राजू सर, टॉस टाकून घ्यायचा आहे धोम पुनर्वसन आणि शिवशक्ती सुरूर या संघांचा. चला, दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस घ्या ना टाकून. तुमच्या फिल्डिंगला गणेश सर, आपण यांना सपोर्ट करायला एक मॅच एवढी त्यांच्यासोबत फिल्डिंगसाठी थांबायचं. एक प्लेअर त्यांचा इंजुर्ड झाला, पटकन दवाखान्यात नेलाय. शूज घाला. या पटकन गणेश सर. किंवा नसला तरी चालेल, आपण एक एवढी मॅच सपोर्ट करा प्लीज त्यांना. दोन्ही संघाचे कॅप्टन दोन पुनर्वसन संघाचे कर्णधार चिकू सर. चिकू सर,
चिकू सर कुठे आहेत? आपण कॉमेंट्रीशी संपर्क साधायचा आहे. सुरूर संघाचे कर्णधार आपले सर्व 11 प्लेयर या ठिकाणी उपस्थित आहेत. 11च्या 11 आहेत. ओके ठीक. धोम पुनर्वसन संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. या ठिकाणी प्रतीक अप्पा हरचुंदे हे देखील उपस्थित आहेत. प्रतीक अप्पा, आपण पलीकडच्या साईडला जायचंय, ज्या ठिकाणी इब्बू सर आहेत त्याच्या बरोबर समोरच्या साईडला आपण आणि प्रशांत हरचुंदे यांना घेऊन समोर जायचंय लिंबाच्या खाली लगेच 0 मिनिटात. चिकू सर, प्रशांत हरचुंदे आपले आलेले आहेत. काळ्या तुम्हाला विचारत होतं. ठीक. सकाळपासून ज्यांची आठवण काढत होतो आपण असे आप्पा हरचुंदे समोर लिंबाच्या खाली जायचंय पटकन. काल धर ना तुझा बघतोय तिकडे बिल्डिंगला जा. आप्पा दादा आपण समोर जायचंय. ओके ठीक. गौरव सर, आपल्या टीमचे 11 फलंदाज दाखवा, मग पुढच्या टीमला आपल्याला पॅनल्टी देता येईल 5 धावांची. सुरूर संघ चिकू सरांशी संपर्क साधा. हे बॉल दे ना नवीन. गौरव सर, सामना लगेच चालू करायचा आहे. पंच आबेपुरी संघाला विनंती आहे, तसेच खानापूर संघाला विनंती आहे, थोडासा सामना स्पीडअप ठेवायचा आहे. या ठिकाणी कोणताही गडबड गोंधळ नकोय. यूट्यूब चालू आहे, माईक चालू आहे. शुभम आणि केतन या ठिकाणी ओपनिंग करताना दिसत आहेत आणि बॉलिंग साठी आलेले आहेत ते बॉलरचं नाव सांगायचंय अजित. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत अजित. चला सामना चालू करायचा आहे. शुभम स्ट्राइकवर आहेत ते केतन. पहिला चेंडू आणि पहिलीच विकेट. मोठा झटका, मोठा मासा लागलाय गळाला. केतन अजित यांची सुंदर अशी गोलंदाजी. अभेपुरी संघ पूर्णपणे टेन्शन मध्ये दिसतोय. अभि आपल्याला स्वतःलाच या ठिकाणी धुरा सांभाळावी लागेल. धूम पुनर्वसन संघ आपल्याला हा 5वा कॉल आहे. चला बॅट्समन थोडस पळायचंय. आणि अभि सर बॅटिंगला आलेले आहेत. चिकू सर, हॅलो. शिंदे फूड प्रोडक्ट्स कडून येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी बाळू सरांनी लावलेलं आहे. वा, सुंदर असा फटका गॅप मध्ये खेळलेला आहे 1 धावांसाठी आणि खातं उघडलेलं आहे आपल्या संघाचं. संयम महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये, हे अभियांनी शिकवलं.
एक धाव झालेली आहे. वा, यॉर्कर स्वरूपाचा बॉल, दुसरी विकेट या ठिकाणी. मोठा झटका, एक धाव, 2 विकेट. अभयपुरी संघाचे कर्णधार खूप टेन्शन मध्ये दिसत आहेत. आप्पा हरचुंडे यांचं आगमन. आप्पा हरचुंडेच्या आगमनाबरोबर त्यांनी सांगितलंय आभी यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये देणार आहेत ते. चिकू सर यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकाराला 101 रुपये सांगितलेले आहे आभी यांच्यासाठी. आणि नवीन बॅट्समन आले, त्यांचं नाव गिरीश. संघ अडचणीत. पहिल्याच ओव्हर अजून संपलेली सुद्धा नाहीये, तर 2 विकेट गेलेले आहेत. ओ, सुंदर अशी बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. एकच धाव झालेली आहे. 2 विकेट पडलेले आहेत. वा, आता शेवटचा चेंडू अभि यांच्यासाठी. कोणत्याही प्रकारची गडबड अभि करत नाहीयेत. संयमाने खेळावं लागेल हे त्यांना माहिती आहे. 5वा चेंडू पाहूया एवढे भेदक गोलंदाजाने अभि आपल्या संघासाठी काय करतायत. वा, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या आहेत 2 विकेट. या ठिकाणी टॉस पडतोय. प्रीतम सर, टॉस पडलेला आहे. टॉस कोणी जिंकलेला आहे सांगायचंय? धोम पुनर्वसन संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. वा, सुंदर असा चेंडू. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या बाईक. प्लीज सगळ्यांना विनंती आहे, थोडंसं पार्किंग मध्ये गाड्या लावा. गाड्यांना यायला जायला अडचण होतीये. आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झालेला पाहिजे. वा, सुंदर असा फटका 6 धावांसाठी. अतिशय सुंदर फटका. आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 8 धावांवरती. गिरीश यांचा सुंदर फटका पाहायला मिळाला. सुरूर आणि धोम पुनर्वसन संघ, आपल्याला विनंती, आपले कोणते खेळाडू बाकी असतील तर पटकन त्यांना कॉल करून बोलवून घ्यायचे. कोणत्याही लेट आपल्याला चालणार नाही. दोन्ही संघाच्या ओव्हर कमी केल्या जातील जर प्लेयर हजर नसतील तर. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन करताना या ठिकाणी दिसत आहेत. पुन्हा एकदा सुंदर फटका, परंतु हातात सुंदर कॅच या ठिकाणी टिपलेला आहे. आणि विकेट, मोठ्या विकेटचं पतन. आठ धावांवरती 3री विकेट या ठिकाणी. परंतु आभी एक साइडने मॅच दाबून धरली आहे आभी यांनी. धावांचा पाठलाग करताना त्यांना सुद्धा मारून खेळावं लागणार आहे, कारण धावांचा मोठा डोंगर या ठिकाणी पुढच्या संघाने उभा केलेला आहे. 72 धावा चेस करायच्यात. त्याच्यामुळे तुम्हाला फटकेबाजी करणं गरजेचं आहे.
चेस मास्टर विराट कोहली यांची जर्सी नंबर 18 आबी यांनी घातलेली आहे. तो 18 नंबरची जर्सी, त्याच्यामुळे तो चेसिंग ते करू शकतात का हे देखील पाहण्यासाठी आपल्याला मिळणार आहे. बाळू सर, इब्बू सर, चिकू सर, आप्पा हरचुंदे यांचं पूर्ण लक्ष आबी यांच्या बॅटिंगकडे लागलेलं आहे. वा, सुंदर फटका आणि 4 धावा. गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला खानापूर संघाकडून. अंकुश दीक्षित या ठिकाणी हजर राहिलेत. केवीएम क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचं स्वागत आहे. त्यांना चिकू सर, त्यांना पलीकडच्या साईडला पाठवा. वा, सुंदर असा फटका. 1 धावेसाठी बॉल द्यायचा आहे गौरव सर लगेच. धावसंख्या पोहोचते 13 धावांवरती. चिकू सर, आपण अंकुश यांना पुढे लिंबाच्या समोर पाठवायचे आप्पाच्या साईडला. अजिबात इकडे त्यांना थांबवू नका. अंकुश सर, कोणत्याही प्रकारचं कारण नको प्लीज. पटकन ही मॅच झाल्यानंतर आपण डिस्कशन करूया. आपलं खूप स्वागत केलंय या ठिकाणी. आपण आला, आनंद झाला, परंतु पलीकडच्या लिंबाखाली. ओ, रिव्हर्स खेळायचा होता. कोणत्याही प्रकारे प्रेशर घ्यायची गरज नाहीये मला तरी वाटत. त्यांनी त्यांचा खेळ जो असतो तो खेळला तरी काही हरकत नाहीये. 100% ते मारणार. पुढे येऊन मारण्याचा परंतु मिस झालेले आहेत. ही ओव्हर त्यांना शिस्तीत खेळावीच लागेल. पुढच्या 2 ओव्हरला त्यांनी प्रयत्न केला तरी काही हरकत नाहीये. चांगल्या बॉलला चांगलंच खेळावं लागतं. इथं मॅच मध्ये खेळतोय. ओ, सलग 4 चेंडू डॉट काढतायत. हॅलो, आबीला जर मेडलवर घाललो तर आबीला 101 रुपये बक्षीस बाळ्याकडनं. सर, बॉल किती झालेत? लास्ट बॉल आहे ना? ओके. वाह, सुंदर असा चेंडू. आबी यांना काहीही समजला नाही. त्यांना वाटलं वाईट जातोय की काय, आणि मागून दांडी गुल कार्यक्रम झाला त्यांचा. खूप मोठा झटका आबेपुरी संघाला. आणि आता आलेले आहेत अमित. आभी यांची जागा भरून काढणार आहेत ते अमित. गाड्या कुणाच्या रस्त्यावर आहेत, पटकन त्यांनी साईडला घ्या, नाहीतर लाईनीनं हवा सोडायला सुरुवात करा. आयोजक आपण प्लीज पुढे पार्किंग मध्ये गाड्या लावा. भरपूर वेळा पुकारलंय, परंतु गाड्या रस्त्यावरच पार्क केलेल्या आहेत. आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. खेळाडूंना विनंती आहे, आपण कोणी रस्त्यावर जर गाड्या लावल्या असतील तर कृपया पुढे पार्किंग मध्ये लावाव्यात. बॉलरचं नाव काय? करण.
मित्रांनो आपल्या सर्वांना विनंती आहे, रस्त्यावर कोणीही गाडी पार्क करू नका, गाडी साईडला लावायची आहे. करण सांगितलं की किती बॉल किती करायचं आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे, आपल्या संघाकडं 11 प्लेयर नसत आहेत. एक गाव 11 खेळतो आपण आणि आपण 8 9 10 प्लेयर घेऊन मॅचसाठी येतोय. आपल्याला आधीच 15-15 दिवस आधी माहीत असतंय की आपण मॅच आहे आपली या दिवशी, आपले प्लेयर्स रेडी पाहिजेत. प्रत्येक संघाकडे 12-13 प्लेयर असलेच पाहिजेत. इथून पुढच्या कोणत्याही मॅचमध्ये आयोजकांचा कोणताही प्लेयर खेळताना दिसणार नाही. ज्या संघाचे प्लेयर कमी असतील त्यांना 5 धावांची पॅनल्टी दिली जाईल. सुंदर असा बॉल, परंतु वाईट स्वरूपाचा चेंडू. वाईट आहे, वाईट आहे. सुंदर अशी बॉलिंग या ठिकाणी करण यांची. बॅट्समॅनला काहीही समजला नाहीये चेंडू. वाईड, अतिरिक्त उसळी. सुंदर असा चेंडू हाताळत आहेत करण यांची. सुंदर बॉलिंग. गौरव सर, ही आहे KVM क्रिकेट क्लबची खासियत. कोणत्याही दिशेला बाहेर बॉल गेला तरी 1 मिनिटाच्या आत बॉल परत ग्राउंडमध्ये येतो. या साईडला गौरव सर, मागच्या साईडला इबू सर, या साईडला चिकू सर, पलीकडच्या साईडला मथुर, समोर आप्पा, पलीकडं अंकुश, असे जेवढे तुमचे प्लेयर नाहीत त्याच्यात डबल प्लेयर आयोजकांकडे. कोणत्याही दिशेला बाहेर बॉल गेला तरी 1 मिनिटात कोणताही अडथळा सामन्यासाठी निर्माण होत नाहीये. स्पीड अप घ्यायचं. टॉस टाकलेला आहे, धोम पुनर्वसन, आपला निर्णय कळवायचा आहे त्वरित. धोम पुनर्वसन संघ आपला निर्णय सांगायचा आहे. ओके, त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलाय. सुरूर संघ लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. नईन यांनी उत्कृष्ट असा शॉट मारला होता आणि त्यापेक्षाही खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी शेखर यांचं. हातातून चेंडू निसटला. बाबू बॉलिंगसाठी आलेले आहेत, ते बाबू मंगेश, त्यांना लाडानं बाबू म्हणतात. जर सलग 3 षटकार आले तर अभि यांच्याकडून नईनसाठी
500 रुपयाचं पारितोषिक आहे. नाही वन डाऊन. इब्बू सर या ठिकाणी थोडंसं नाराज दिसत आहेत आपल्याला. त्यांच्या मनामध्ये होतं की अतिशय सुंदर अशी मॅच झाली पाहिजे, आबी सर खेळले पाहिजेत, त्यांना त्यांचे षटकार बघायचे होते पण ते बघाय नाही मिळाले. एक क्रिकेट आहे इब्बू सर, असं काही नाही. एक दिवस एखादा खराब दिवस असू शकतो. आज नेमका त्यांचा दिवस खराब होता. धावसंख्या पोचलेली आहे ती किती धावांवरती? 21. आणि सुंदर असा फटका आणि कॅच. खूप छान कॅच झालेला आहे बाउंड्री लाईनवरती. आणि विकी अतिशय खुश झालेले दिसत आहेत. ते त्यांच्या डोक्यात मंगापासून होतं मला बॅटिंग करायची या ग्राउंडवरती, KVMच्या ग्राउंडवरती खेळाय 2 बॉल मिळावे अशी पहिल्यापासून त्यांची इच्छा होती आणि ती आज इच्छा त्यांची पूर्ण झालेली आहे. आता ते दाखवतील प्लेयरला की कसं खेळायचं असतं. बघा ओ थोडासा हुकला. या ठिकाणी पिलुशेट गोवंडे हे देखील मॅच पाहण्यासाठी एवढ्या लांबून पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. KVM क्रिकेट क्लबच्या तर्फे त्यांचे खूप खूप स्वागत आहे. वा सुंदर असा फटका उंच हवेत आणि सुंदर असा कॅच आणि मॅच फिनिश. बाबू तुम्हाला बॅटिंग आपण बाहेर देऊया, या साईडला मागच्या साईडला या तुम्ही. अजून कोणी राहिला असतील तर